विश्वेशलिंगसंभूतं विश्वविद्याविबोधकं विश्ववन्द्यं सदा वन्दे विश्वाराध्यं जगद्गुरुं। काशी ज्ञान सिंहासन के सनातन गुरु परंपरा को अनंत प्रणिपात समर्पित करते हुए आज के इस धर्म सभा में संसार हेय स्थल के बारे में अपने मंगलमय धर्म संदेश दिए हुए डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामी जी, काशी वीरशैव विद्वत संघ के समस्त विद्यार्थीगण, आज के धर्म सभा में भरतनाट्य प्रस्तुत किए हुए कुमारी निवेदिता, शादनगर और बिसनड़ी के समस्त विद्यार्थीगण, कर्नाटक आदि विविध प्रांतों से आए हुए समस्त सद्भक्तगण और माताओं, श्री सिद्धांत शिखामणि के संसार हेय स्थल के बारे में डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामी जी अनेक युक्ति और दृष्टांत के द्वारा संसार क्या है और वह हेय क्यों है, इसके बारे में बहुत सुंदर ढंग से आप लोगों को समझाया है। विद्यारण्य स्वामी जी अपने पंचदशी ग्रंथ में जगत और संसार के बारे में बहुत सुंदर ढंग से व्याख्या किया है। ईक्षणादि प्रवेशांता सृष्टिरीशेन निर्मिता जाग्रदादि विमोक्षांतः संसारो जीवकल्पितः। एक ईश्वर है, दूसरा जीव है। ईश्वर क्या करता है, जीवात्मा क्या करता है, इसके बारे में बहुत सुंदर ढंग से समझाया है। ईश्वर सृष्टि की रचना करता है, उसमें जीव अपना संसार का निर्माण करता है। जैसे महाराज जी ने बताया, ये सारी सृष्टि किसकी है? भूमि किसका है, पानी किसका है, अग्नि किसकी है? कन्नड़ के वचनकार कहते हैं इड़े निम्मदाना, बेड़े निम्मदाना, ಸುಳಿದು ಸೂಸುವ ಗಾಳಿ ನಿಮ್ಮದಾನ,
ನಿಮ್ಮ ದಾನವನುಂಡು ಅನ್ಯರನ್ನು ಹೊಗಳುವ ಪುಣ್ಯಗಳೇನೇನೆಂಬೆ रामनाथ। ईड़े का अर्थ होता है भूमि। भूमि किसका है? हम लोग बोलते हैं मेरा मेरा मेरा, हम लोग बोलते हैं। प्रत्येक गांव में जितना जमीन होता है उस जमीन में बांध डाल करके हम लोग अलग अलग हिस्सा बना लेते हैं, ये मेरा, वो उनका, ये इनका। ऐसे भूमि के बांटने वालों को देख करके कभी कभी भूमि हंसती है। भूम्यो हसन्ति मम भूमि रीति ब्रुवाण। हम लोग बहुत बड़े जमीन में जब प्लाट तैयार करते हैं, अलग अलग रजिस्ट्री करके खरीद लेते हैं। प्रत्येक प्लाट में अलग अलग अपना नाम होता है। हम बोलते ये प्लाट मेरा, वो प्लाट उनका, वो प्लाट इनका, ऐसे हम लोग बांट लेते हैं। ऐसे बांटने वालों को देख करके भूमि हंसती है। आप कहेंगे भूमि कभी हंसती है ही क्या? भूमि हंसती भी है, भूमि बोलती भी है। ಭೂಮಿ ನಗತದನ್ನೋದ, ಭೂಮಿ ಮಾತಾಡ್ತನ್ನೋದ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। भूमि हंसती है, भूमि बोलती भी है। वो कहती है ये मेरे मेरे ऐसे बांटने वाले बहुत चले गए। कुछ दिन तुम भी मेरा मेरा बोलते रहोगे, एक दिन तुम भी चले जाओगे। ये जमीन कभी किसी दूसरे का हो जाता है। एक बार कबीर एक कुम्हार के घर के सामने से जा रहा था। घट निर्माण करने के लिए मिट्टी के ऊपर पैर दे करके उसको घड़ा निर्माण करने योग्य तैयार करता था। उसके ऊपर कूद कूद करके नाचता रहा। तो मट्टी कबीर को कुछ बोलती रहे, लेकिन कुमार को बोलते रहे। कुमार तो सुन नहीं रहा था, तो उसको कबीर ने सुना। माटी कहे कुम्हार सो, तू क्या रोंदे मोय, एक दिन ऐसा आवेगा मैं रोंदूंगी तोय। पैरों तले रोंद रहा था। मिट्टी कहते मुझे कितना तुम रोंदोगे, एक दिन समय आएगा तब मैं तुमको रोन दूंगी, तो तुम उठना ही नहीं, नीचे चले जाओगे। इस प्रकार भूमि को बांटने वालों को देख करके भूमि हंसती है। ये तेरा नहीं, तेरे बाप का भी नहीं, ये तो ईश्वर का है। ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित जगत्याम जगत। ये सारी सृष्टि ईश्वर की, ईश्वर ने निर्माण किया है। तस्माद्वा ये तस्मादात्मनः आकाश संभूतः, आकाशात् वायुः, वायोरग्निः, अग्नेरापः, अद्यः पृथिवी, पृथिव्याद् ओषधयः, ओषधिभ्यो अन्नम्, अन्नात् प्रजाः।
ये ईश्वर की सृष्टि है। जब प्रपंच कुछ भी नहीं था उस समय केवल परब्रह्म परमात्मा एक ही था। एकमेवा द्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन। सृष्टि से पहले कुछ भी नहीं था, केवल परब्रह्म परमात्मा अकेला था। उसके मन में संकल्प हुआ, एकोहम भविष्याम प्रजायेय, एकोहम बहुश्याम प्रजाये, मैं अकेला अनेक हो जाऊं। ऐसी इच्छा जब भगवान के मन में आया तब उनसे पहले आकाश की सृष्टि होती है, आकाश से वायु की सृष्टि होती है, वायु से अग्नि की सृष्टि होती है, अग्नि से जल की सृष्टि, जल से पृथ्वी की सृष्टि, पृथ्वी से वनस्पति, वनस्पति से सारे जीव जंतु उत्पन्न हो जाते हैं। इसका अर्थ हमारे शरीर को लेकर आकाश पर्यंत जितना भी विशाल प्रपंच है, इसको रचना करने वाला परब्रह्म परमात्मा है। जिन्होंने रचना किया वो उसकी है। इसलिए ईक्षणादि प्रवेशांता सृष्टिरीशेन निर्मिता। भगवान ने इच्छा करके जब सृष्टि का निर्माण किया है तब ये सृष्टि किसकी है? ईश्वर की है। तो संसार किसको कहा जाता है? इस सृष्टि में आया हुआ जो जीव है, हम जैसे जीव जंतु है, यहाँ पर हम लोग भी कुछ करते हैं। क्या करते हैं? ईश्वर के सृष्टि से थोड़ा मिट्टी लेते हैं, ईश्वर सृष्टि से कुछ पत्थर लेते हैं, ईश्वर सृष्टि से कुछ पानी लेते हैं, ईश्वर के सृष्टि में आए हुए पेड़ पौधों को काट करके हम अपने एक घर निर्माण करते हैं। घर निर्माण करने के लिए उपयोग किए हुई जो सामग्री है वो ईश्वर की है। फिर भी हम लोग क्या कहें, मेरा मठ है, ये मेरा घर है, ऐसे हम लोग बोलते हैं, मेरा मेरा। सामग्री ईश्वर का है, तुमने जो जोड़ करके मेरा जब बोलते हैं ना, मेरापन ही संसार है, सृष्टि संसार नहीं। प्रपंच किसी को दुख देता नहीं, संसार दुखदायक होता है। ये सारा जो जगत है किसी को दुख नहीं देता। इसके ऊपर जो मेरापन करता है उसको दुख होता है। एक बहुत बड़ा साहूकार था, उन्होंने जमीन खरीद करके बहुत सारे घर निर्माण किया था बेचने के लिए। निर्माण पूर्ण हो गया। उनके पिताजी बेटे ने जितना निर्माण किया, घरों का जो संकुल देखने के लिए गया, उस समय अकस्मात उस घर में आग लग गई। घर जलने लगे। उसको देख करके मेरा बच्चे का सारे घर जल रहे करके छाती पीट पीट करके रोता था। उस समय उसका बेटा आया, पिताजी आप क्यों रो रहे हैं? पिताजी ने कहा, अरे मूर्ख,
तेरे सारे घर जल करके राख हो रहे हैं, उसको देख करके मैं चुप बैठूं? तुमको इतना भी दुख नहीं हो रहा है? उन्होंने कहा, बेटा ने, पिताजी कल शाम को सारे घर में बेच डाला हूँ। इतना सुनते ही पिताजी का रोना बंद हो गया। वो सोच रहा था मेरा बेटे का घर समझ करके रोता रहा। जब घर बेच करके जब पैसा आया है तो मेरा नहीं है, तो जलता है तो जलने दो। घर जलने से दुख नहीं, मेरा घर जलने से दुख होता है। इसलिए संसार का अर्थ जो है, ये दिखाई देने वाला जो सृष्टि है, ये संसार नहीं, ये तो ईश्वर की सृष्टि है। इसके ऊपर जो मेरापन हम लोग करते हैं, उसी का नाम संसार है। इतिहास बताते संसार हेय है, संसार को त्यागना चाहिए। हेय का तो हातुम योग्यम हेयम, जो छोड़ने योग्य है उसी का नाम हेय कहा जाता है। तो संसार है का अर्थ जगत है नहीं, संसार है का अर्थ है संसार में रहने वाला जो मेरापन है, मेरा मेरा जो बोलते हैं, उसको तुम त्याग करके जो रहो, ये संसार किसी को दुख देने वाला नहीं है। इस प्रकार सिद्धांत शिखामणि में कहा गया, निरस्त हृत्कलंकस्य नित्यानित्य विवेकिनः संसार हेयता बुद्धि जायते वासना बलात्। ये हेय बुद्धि किसके मन में निर्माण हो जाती है? कहते हैं निरस्त हृत्कलंकस्य, अनेक जन्मों में पुण्य कर्म करके करके जिसका पाप सारा नष्ट हो गया है, और जिसके मन में नित्यानित्य और आत्मानात्म का विवेक निर्माण हुआ है, ऐसे शुद्ध अंतःकरण वाले विवेकी व्यक्ति के मन में संसार के प्रति हेय बुद्धि का निर्माण होता है। इसलिए सिद्धांत शिखामणि का संसार हेय स्थल का अर्थ है, संसार को छोड़ो मतलब घर दार छोड़ करके भागने के लिए नहीं बोल रहा, तुम रहो घर में, लेकिन इसको मेरा मान करके मत रहो। ये ईश्वर का है। आप लोग कभी कभी जब नया घर निर्माण करते हैं, किसी महाराज जी को, गुरु को घर में जब बुलाते हैं, उस समय जब गुरु जी आपके घर में आकर के कितना सुंदर घर बनाया ऐसे बोलते हैं, उस समय उनके मुंह से सह जाता, गुरु जी मेरा क्या है, आए सारा आपका ही है। वो बोल देता है आपका करके। गुरु को उतना सुन करके चुप रहना चाहिए। यदि गुरु जी यदि थोड़ा उल्टा बोल दिया, अरे मेरा है तो चलो रजिस्टर ऑफिस में जा करके इस मेरा नाम से कर दो, क्या गुरु जी आपको कुछ समझ में आता है कि नहीं? मैं आपको पूजा के लिए बुलाया हूँ, घर देने के लिए नहीं। इसका अर्थ होता है कि हर एक आदमी के मन में जितना भी वस्तु हम लोग संग्रह करते हैं, उसके ऊपर मेरा मेरा नाम हम लोग लगा देते हैं। इसलिए संसार का अर्थ जगत नहीं, संसार का अर्थ होता है मेरापन।
हमारे ख्याल से कर्नाटक से ज़्यादा लोग आए हैं। कितने लोगों को समझ में आता मालूम नहीं, से थोड़ा सा कन्नड़ में भी आप लोगों को बोलेंगे। सिद्धांत शिखामणि ಒಳಗೆ ಸಂಸಾರ ಹೇಯಸ್ಥಳದ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಭಾಳ ಸುಂದರವಾಗಿ ಪ್ರವಚನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸಂಸಾರ ಅಂದ್ರೇನು, ಜಗತ್ತಂದ್ರೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ತಿಳಿಸಿಕೊಡ್ತಾರೆ. ಈಶ್ವರ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ್ದು ಜಗತ್ತು, ಅದರಲ್ಲೇ ನನ್ನದನ್ನುವಂಥ ಭಾವನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು ಜೀವನ, ಅದು ಸಂಸಾರ ಅಂತ ಕರೆಸಿಕೊಳ್ತಾರೆ. ಪರಮಾತ್ಮ ಮಣ್ಣು ಮಾಡಿದಾನೆ, ಪರಮಾತ್ಮ ಕಲ್ಲು ಮಾಡಿದ್ದಾನೆ, ಪರಮಾತ್ಮ ನೀರು ಮಾಡಿದ್ದಾನೆ, ಪರಮಾತ್ಮ ಮರಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಮನುಷ್ಯ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಅದೇ ಮಣ್ಣು, ಅದೇ ಕಲ್ಲು, ಅದೇ ಕಟ್ಟಿಗೆ, ಅದೇ ನೀರು ತಗೊಂಡು ಒಂದು ಮನೆ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ತಾನೆ. ಅವಾಗೇನಂದ್ರೆ ಇದು ನನ್ನ ಮನೆ ಅಂತ ಕರೀತಾನೆ. ಆ ಮನೆ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಸಾಮಗ್ರಿಗಳು ಪರಮಾತ್ಮನವೇ. ಅದಕ್ಕೆ ಇಳೆ ಬೆಳೆ ಮಳೆ ಎಲ್ಲ ಪರಮಾತ್ಮಂದೇ ಇರ್ತದೆ. ಅದನ್ನು ನಾವು ಸಂಗ್ರಹ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಂದಂತಕ್ಕಂಥ ಏನು ಭಾವನೆ ಮಾಡ್ತೀವಲ್ಲ, ನಂದಂತಕ್ಕಂಥ ಭಾವನಾನೇ ಸಂಸಾರ. ಅದಕ್ಕೆ ಸಂಸಾರವನ್ನು ತ್ಯಾಗ ಮಾಡಬೇಕು. ಸಂಸಾರ ತ್ಯಾಗ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಮನೆ ಮಠ ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲಿಯಾದರೂ ಹೋಗುವಂತ ಅರ್ಥ ಅಲ್ಲ. ಎಲ್ಲಿ ಹೋದ್ರೂ ಒತ್ತಡ ಇರಬೇಕು. ಮನೆ ಬಿಟ್ಟು ಹೋದ್ರೆ ಮಠದಾಗಿರ್ಬೇಕು, ಮಠ ಬಿಟ್ಟು ಹೋದ್ರೆ ಅಡವಿಯಾಗಿರಬೇಕು. ಪರಂತು ಪೂರಾ ಜಗತ್ತನ್ನು ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲಿಗೆ ಯಾರಿಗೂ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದೇ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಇದ್ರೂ ಕೂಡ ನಾವು ಹೇಗಿರಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಕೆಸರಿನಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಮಲ, ಕೆಸರಿನಲ್ಲೇ ಹುಟ್ಟಿದರೂ ಕೂಡ ಕೆಸರನ್ನು ಹೇಗೆ ಮೈಗೆ ಅಂಟಿಸಿಕೊಳ್ಳಂಗಿಲ್ಲೋ, ಪದ್ಮಪತ್ರಮಿವಾಂಬಸ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಆಗ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಇದ್ದೂ ಕೂಡ ಜಗತ್ತನ್ನು ನಮ್ಮೊಳಗೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಾರ್ದಂಗೆ ಇರಬೇಕು. ಈ ಒಂದು ನದಿಯೊಳಗೆ ಒಂದು ಹಡಗ ಹೋಗ್ತಿರ್ತದೆ, ನಾವು ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತದೆ. ನದಿಯೊಳಗೆ ಹಡಗ ಇದ್ದರೆ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ಹಡಗದೊಳಗೆ ನದಿ ನೀರು ಬಂದರೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ತದೆ. ಏನಾಗ್ತದ, ಮುಳುಗಿ ಹೋಗ್ತದೆ. ಒಬ್ಬ ಜಡಭರತ ಅಂತ ಒಬ್ಬ ಋಷಿಯಾಗಿ ಹೋಗಿದ್ದಾನೆ. ಅವ ರಾಜ ಮೊದಲು. ಅವನಿಗೇನೋ ವಿರಕ್ತಿ ಬಂದು ರಾಜ್ಯವೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ಅಡವಿಯಲ್ಲಿ ಗುಡಿಸಲು ಹಾಕಿಕೊಂಡು ತಪಸ್ಸು ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಂತ ಇದ್ದ. ಬಹಳ ವೈರಾಗ್ಯಶೀಲನಾಗಿ ಜೀವನವನ್ನು ಕಳೀತಾ ಇದ್ದ. ಒಂದು ಸಾರಿ ಒಂದು ಗರ್ಭಿಣಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಚಿಗುರಿಯನ್ನು ಒಂದು ಹುಲಿ ಬೆನ್ನು ಹತ್ತಿಕೊಂಡು ಬಂತು. ತನ್ನ ಪ್ರಾಣ ಉಳಿಸಿಕೊಳ್ಳುವ ಆಸೆಯಿಂದ ಚಿಗುರಿ ಓಡ್ತಾ ಓಡ್ತಾ ಬಂದು ಆ ಜಡಭರತ ಋಷಿ ಆಶ್ರಮ ಮುಂದನೆ ಕರುವಿಗೆ ಜನ್ಮ ಕೊಟ್ಟು ಓಡೋಗಿಬಿಡ್ತದೆ ತನ್ನ ಪ್ರಾಣ ಉಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ. ಹಿಂದೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಹುಲಿ ಆ ಚಿಗುರಿ ಬೆನ್ನತ್ತಿ ಹೋಯಿತು. ಆದರೆ ಹೋದ ಚಿಗುರಿ ಹೊಳ್ಳೆ ಬರಲೇ ಇಲ್ಲ. ಹುಟ್ಟುತ್ತಲೇ ಅನಾಥವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಆ ಚಿಗುರಿ ಮರಿಯನ್ನು ನೋಡಿ ಋಷಿಯ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ದಯಾ ಬಂತು. ಅದನ್ನು ತನ್ನ ಆಶ್ರಮದೊಳಗೆ ತಂದು ಅದರ ಮೈಯೆಲ್ಲ ಒರೆಸಿ ಆಕಳ ಹಾಲನ್ನೇ ಅರಳಿಯಲ್ಲಿ ಎದ್ದು ಹನಿ ಹನಿಯದಿಗೆ ಹಾಲು ಕುಡಿಸಿ ಅದನ್ನು ದೊಡ್ಡದನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಾನೆ. ದೊಡ್ಡದಾದ ಮೇಲೆ ದಿನಾಲು ಹುಲ್ಲು ತಂದು ತಾನ ತಿನ್ನಿಸ್ತಿರ್ತಾನೆ. ಹೀಗೆ ಬೆಳೆದು ಬೆಳೆದು ಭಾಳ ದೊಡ್ಡದಾಯಿತು. ಆ ಚಿಗುರಿ ಮೇಲೆ ಆ ಜಡಭರತನ ಪ್ರೇಮ ಎಷ್ಟಾಯಿತು ಅಂದ್ರೆ ತನಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಪ್ರೇಮವನ್ನು ಚಿಗುರಿಯನ್ನು ಪ್ರೀತಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಹತ್ತಿದ. ಜಪ ತಪ ಮಾಡೋದು ಕಡಿಮೆ ಆಯಿತು, ಚಿಗುರಿ ಸೇವಾನ ಹೆಚ್ಚಾಯಿತು.
ಒಂದು ಸಲ ಚಿಗರಿ ಭಾಳ ದೊಡ್ಡದಾಯಿತು. ಆಶ್ರಮದ ಸುತ್ತಮುತ್ತ ಚಿಗರಿ ಹಿಂಡುಗಳೆಲ್ಲ ಓಡಾಡಕತ್ತಿದ್ದು. ಅದನ್ನು ನೋಡಿ ಮೊದಲ ಪಶು ಧರ್ಮ ಅದು. ಆ ಚಿಗರಿ ಜೊತೆಗೆ ಚಿಗರಿ ಓಡಿ ಹೋಗಿಬಿಡು. ಋಷಿ ಪೂಜಾ ಮಾಡ್ಕೊಂಬಂದು ಹೊರಗೆ ನೋಡ್ತಾನೆ, ಚಿಗರಿ ಇಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹುಡುಕಾಡಿ ಕೂಡ ಚಿಗರಿ ಸಿಗಲೇ ಇಲ್ಲ, ಹಿಂಡಿನ ಜೊತೆಗೆ ಹೋಗಿಬಿಡ್ತದೆ. ಆವಾಗ ಅವನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಆ ಚಿಗರಿ ಚಿಂತೆ ಚಾಲುವಾಯಿತು. ಜಪ ತಪ ಸ್ವಾಧ್ಯಾಯ ಎಲ್ಲ ಹೋಯ್ತು, ಬರೀ ಚಿಗರಿ ಚಿಂತೆ ಮಾಡ್ಕೊತ ಕೊನೆಗೆ ಸ್ವರಿಗೆ ಚಿಗರಿ ಚಿಂತೆಯಲ್ಲೇನೆ ಜಡಭರತ ಸತ್ತ ಅಂತ. ಮುಂದೇನಾಯ್ತಪ್ಪ ಅಂದರೆ ಚಿಗರಿ ಚಿಂತೆಯಲ್ಲಿ ಸತ್ತದ್ದಕ್ಕೆ ಮುಂದಿನ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ಚಿಗರಿಯಾಗಿ ಹುಟ್ಟಿದ ಅನ್ನುವಂಥ ಕತೆ ಬರ್ತದೆ. ಅಂದ್ರೆ ಅರ್ಥ ಏನು, ಚಿಗರಿಯನ್ನು ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ತಂದಿಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾದೇನು ತೊಂದರೆ ಇದ್ದಿಲ್ಲ. ಆ ಚಿಗರಿಯನ್ನು ತನ್ನ ಮನಸ್ಸಿನ ಒಳಗೆ ತಗೊಂಡ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅವನು ಮತ್ತೆ ಚಿಗರಿ ಜನ್ಮ ಹೇಗೆ ಬಂತಲ್ಲ, ಆಗ ಮನೆಯೊಳಗೆ ಮಠದೊಳಗೆ ಸಂಸಾರದೊಳಗೆ ನೀವಿದ್ದೇನು ಚಿಂತಿಲ್ಲ. ಆ ಸಂಸಾರ ನಿಮ್ಮೊಳಗೆ ಬಂತು ಅಂದರೆ ಅದು ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ನಿಮ್ಮನ್ನು ಸಂಸಾರದಲ್ಲಿ ತಿರುಗಾಡಿಸ್ತಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅದಕ್ಕೆ ಮನಸ್ಸಿನ ಎಲ್ಲ ಪಾಪಗಳನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡು ನಿತ್ಯಾನಿತ್ಯ ವಿವೇಕವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿಯ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ನಾನು ನನ್ನದೆಂಬತಕ್ಕಂಥ ಭಾವನೆಗಳು ದೂರ ಆಗ್ತವೆ. ಆ ನನ್ನದಂತಕ್ಕಂಥ ಭಾವನೆಯನ್ನು ತ್ಯಾಗ ಮಾಡೋದಕ್ಕನ ಸಂಸಾರ ಹೇಯ ಅಂತ ಕರೀತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಈ ವಿಚಾರವಾಗಿ ಒಮ್ಮೆಲೇ ನಿಮಗೆಲ್ಲ ನಂದಲ್ಲ ಅನ್ನೋದಕ್ಕಾಗದಿದ್ದರೂ ಕೂಡ ಸ್ವಲ್ಪನೇ ಅದನ್ನು ತಿಳ್ಕೊತ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಹೋದರೆ ಅದನ್ನು ಸಾಧ್ಯ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಅನ್ನುವಂಥ ವಿಚಾರವನ್ನು ತಿಳಿಸಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಯಾತ್ರಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಅನಂತ ಮಂಗಲಾಶೀರ್ವಾದವನ್ನು ಹೇಳಿ ಈ ಆಶೀರ್ವಚನಕ್ಕೆ ವಿರಾಮ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇದಾದ ಮೇಲೆ ತುಲಾಭಾರ ಸೇವಾ ನಡೀತದೆ, ಮಹಾಮಂಗಳಾರತಿ ಆಗ್ತದೆ. ಎಲ್ಲರೂ ಅದರಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಬೇಕನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ತಿಳಿಸಿ ಈ ಆಶೀರ್ವಚನಕ್ಕೆ ವಿರಾಮ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ.